निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 14 चे अधिकृत उमेदवार कुमारी संघ कुमारी संघ मित्र काळूरामजी चौधरी व प्रभाग क्रमांक 14 चे उमेदवार रवींद्र प्रल्हाद सोनवणे हे तुमच्या समोर निवडणुकीसाठी उभे राहत आहेत। तसेच महाराष्ट्राचे मुलुक मैदानी तो बारामतीचा डाणेवाग मान्य काळूरामजी चौधरी साहेब हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून मी बारामतीतील तमाम बारामतीकरांना आवाहन करतो की तुमच्या रक्त मासाचा तुमचा हाडा मासाचा जो 24 तास तुमच्यामध्ये उपलब्ध असणारा तुम्ही त्या माणसाला कधी पण फोन करा। नेहमी रात्र अहोरात्र दिवस पाठ कधीच कुठल्या गोष्टीची पर्वा न करता तुमच्यात आणि सर्वसामान्य लोकांच्या मिसळून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे काळूरामजी चौधरी साहेब आहेत। काळूरामजी चौधरी साहेबांना तुम्ही हत्तीच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करायचे। तुमचे जे जे काही प्रश्न असतील ते काळूराम चौधरी साहेबांच्या एका फोनवरती आणि एका विषयावरती सोडवतील। त्यामुळे बांधवांनो, सर्वसामान्य माणूस आहे, तुमच्यातला माणूस आहे, माझ्यातला माणूस आहे, आज आपल्या अमराईतला माणूस आहे। आज हा माणूस महाराष्ट्र लेवलचं नेतृत्व करतोय। त्या माणसाला तुम्ही नगर परिषदेत संधी द्याल ही मी आशा व्यक्त करतो। बांधवांना तुम्ही किती दिवस दुसऱ्याला मोठं करणार, आपल्या माणसाला पण कधीतरी मोठं करा। आपल्या माणसाचं पण नेतृत्व तिथं कधीतरी जाऊ द्या। आज आपला माणूस तिथं गेला तर प्रत्येक अमराईतल्या आणि प्रत्येक बारामती तालुक्यातल्या लोकांचे प्रश्न सुटतील। आज लोकांचे प्रश्न आहेत, कोणाचा रस्ता नाही, कोणाच्या बाथरूमची सोय नाही, कोणाची राहायला घराची सोय नाही। इतकी वाईट अवस्था आपल्या अमराईतल्या भागातली। अमराईतली जर दलिंद्री घालवायची असेल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची येणार परवा न करता तुम्हाला एकच माणूस तुमच्या सोबत असेल, तो म्हणजे काळूरामजी चौधरी। पैसा नाही, माणसाचा पैसा कधीच माणसाला उपयोग येत नाही। पैसा आज आहे उद्या नाही, पैसा आज आहे उद्या नाही, पैसा येतो पैसा जातो। पण या माणसाकडे फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे आणि ती फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा ही कधीच न संपणारी विचारधारा आहे। त्यामुळे बांधवांना फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या माणसाला तुम्ही विजयी करा। माणूस कामाचा माणूस आहे, माणूस तुमच्यातला आहे, माणूस आपल्यातला आहे। बांधवांनो, बाबासाहेब म्हणतात या देशातल्या सर्वसमावेशक या देशात 6743 जाती बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना एका जातीत बांधून ठेवले। जसं या देशामध्ये आपल्या भारतामध्ये जसं एका कुटुंबात लग्न झाल्यानंतर जसं चौका भावांना एकत्र राहायला जमत नाही, तसंच या देशात 29 राज्य आहेत, 10 धर्म आहेत, 3000 भाषा आहेत, 7500 जाती आहेत आणि त्या 7500 जातीमध्ये 45 कोटी कुटुंब आहेत। त्या 45 कोटी कुटुंबामध्ये 145 कोटी लोकसंख्या आहे आणि त्या 145 कोटी लोकसंख्येला बांधून ठेवणारा, एकत्र बांधून ठेवणारा आपला भारताचं संविधान आहे। दिस इज द पॉवर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केले, तुमच्यासाठी त्यांनी जीवाची कुठलीच पर्वा नाही केली। बाबासाहेबांनी पावाच्या तुकड्यावरती दिवस काढले। ज्या दिवशी बाबासाहेब त्यावेळेस इंग्रजांचं सरकार होतं, ज्यावेळेस बाबासाहेब शाळेत जाते त्यावेळेस इंग्रजांचं सरकार होतं आणि त्यावेळेस मनोवादी व्यवस्था आपल्या देशामध्ये होती। बाबासाहेब शाळेत इयत्ता 5वीच्या वर्गात बाबासाहेब शिकत होतो। बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शाळा शिकत होते। एक दिवशी इंग्रज अधिकारी इन्स्पेक्शन येणार होतं आपल्या शाळेत, 1ली ते 10वी पर्यंत इन्स्पेक्शनला अधिकारी येतात। ते इन्स्पेक्शनचे अधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेत इन्स्पेक्शनला येणार होतं। बांधवांनो, ज्या शाळेत बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसवलं जायचं, जो माणूस वर्गाच्या बाहेर बसला जायचा त्या वर्गाच्या बाहेर बसणाऱ्या माणसाच्या वर्गात इंग्रज अधिकारी इन्स्पेक्शनला आले। इंग्रज अधिकारी प्रत्येक पोराला उत्तरायला लागलं, सांग बाळा काय उत्तर, कुठल्याच पोराला उत्तर येत नव्हतं। प्रत्येक प्रश्नाला बाबासाहेबांचा हात वर करायचा, बाबासाहेब प्रत्येक प्रश्नाला हात वर करायचा। तर त्या सर्वांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला। बाबासाहेबांना त्या अधिकाऱ्यांनी विचारलं, ओढ बाळा काय तुझं नाव? बाबासाहेबांनी उठले, बाबासाहेबांच्या डोळ्यात आसुर यायला लागले, बाबासाहेब ढसा रडू लागले। बाबासाहेबांना त्या इंग्रज अधिकारी बाबासाहेबांना विचारलं, बाळा उठ काय तुझं नाव? बाबासाहेब म्हणले, साहेब मला भिवा म्हणतात, माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर। बाबासाहेब म्हणले, सांग भिवा। इंग्रज अधिकारी बाबासाहेबांना म्हणले, सांग भिवा या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता आहे? बाबासाहेब म्हणले, साहेब
पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा कोणता ग्रह मला माहिती नाही, पण माझ्यासाठी पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह जर कोणता असेल तर तो पाण्याचा ठेवलेला माठ आहे. त्या पाण्याच्या ठेवलेल्या माठाला बाबासाहेबांना स्पर्श करायचा अधिकार नव्हता, पण त्याच माणसाने या देशातल्या 145 कुटुंबाला एकत्र बांधून ठेवून या देशाचं संविधान लिहून दाखवलं. आणि तिथल्या मनोवादी व्यवस्थेला ज्या मनोवादी व्यवस्थेने बाबासाहेबांवर अन्याय अत्याचार केले होते, त्या प्रत्येक मनोवादी व्यवस्थेला बाबासाहेबांनी एका छताच्या खाली नेऊन ठेवलं आणि त्यांना व त्यांच्या आया बहिणींना हक्क व अधिकार मिळवून दिले. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारधारेवर काम करणारे आम्ही सगळे उमेदवार आहोत. बाबासाहेबांच्या विचाराने आम्ही प्रेरित होणारे कार्यकर्ते आहोत. हे सर्व जेवढे आहे तेवढे सगळ्यांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्याल हेच मी आशा व्यक्त करतो आणि माझे भाषण संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. यानंतर प्रभाग क्रमांक 14 चे उमेदवार कुमारी संगमित्रा काळूराम चौधरी हे आपलं मनोगत व्यक्त करतील. जय भीम. इथं उपस्थित असलेल्या सर्वांना जय भीम आणि सर्व बहुजन महापुरुषांना अभिवादन. तसं मी इथं नवीन नाहीये, मी इथंच जन्मले, इथंच वाढले आणि इथंच राहते. पण आज मी तुम्हाला माझी नवीन ओळख सांगणार आहे. मी शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आणि त्या नगरपालिकेतला तुमचा आवाज आहे. आम्हीच असणार आहे तुमचा आवाज त्या नगरपालिकेत. बघायला गेलं ना तर 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे इंडिया. भारत 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे आणि आपल्या सगळ्यांचा बाप एक महान अर्थतज्ञ आहे. पण त्या महान बापाची ही मुलं कशासाठी आंदोलन करतात? पाण्यासाठी, शिक्षणासाठी, मेल्यानंतर त्यांना दफन करायला जागा भेटावी त्याच्यासाठी, ड्रेनेजसाठी आणि घरासाठी. ही आपली व्हॅल्यू, ही तुमची आणि माझी किंमत. ज्या लोकशाहीनं बाबासाहेबांनी या लोकशाहीत तुम्हाला आणि मला राजा बनवलं आणि आपण आपली किंमत काय करून घेतली. आता माझा आवडीचा मुद्दा शिक्षण. आता तुम्ही म्हणता सारखं शिक्षण 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 का करते? बाबासाहेब म्हणले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघटित होऊन संघर्ष करण्याआधी शिकायला सांगितलं होतं का नाही? अरे मग शिका ना. पण ते आपल्याला शिकूच देत नाही. सरकारी शाळेची तर हालत बघवतच नाही. तिथं बेंच नाही, तिथं शिक्षक नाही. जे एज्युकेशन बोर्ड म्हणतं की मुलांना स्किल बेस्ड एज्युकेशन भेटलं पाहिजे. भेटतं का तुमच्या मुलांना स्किल बेस्ड एज्युकेशन? भेटतं का? आणि मग कशी टिकणार ती पुढं? ती शिकूच देत नाही आपल्याला. का तर मग आपण शिकलो तर त्यांच्या मागे कोण लागणार? त्यांचा प्रचार कोण करणार? त्यांना निवडून कोण आणणार? आपण शिकलो तर आपण विचार करायला लागू. आपण विचार केला तर मग आपण राजा बनू. आपण त्यांना प्रश्न विचारू. कारण माणूस हा वेगळा, माणूस एक जनावर आहे पण त्याचा विचार करण्याची शक्ती त्याला वेगळं बनवते. मग करा ना विचार. तुमचा नाही केला तुम्ही, पण आता येणारी पिढी आहे ना, मी नवीन पिढी आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्ही का माझा विचार केला नाही? तुम्ही का आमचा विचार केला नाही? तुम्ही का तुमची पिढीवाद केली आणि आता तुम्ही माझी पिढीवाद नाही करू शकत? मी होऊच देणार नाही. हे मी नवीन पिढीला सांगते. तुमची जबाबदारी, तुम्ही तुमच्या घरच्यांना समजवायचंय की मला या देशाची शासनकर्ती जमात बनवायचंय. मला बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. इथं बसलेले सर्वजण सुशिक्षित आहे, चांगल्या घरातले. त्या काउन्सिल मधले शिकलेले लोक पाठवा ना. तुमचे प्रश्न तिथं मांडतील, तुमच्यासाठी तिथं भांडतील, कायद्याने भांडतील. किती दिवस अजून रस्त्यावरच लागणार आहे? किती दिवस? सांग, किती दिवस लागणार आहे? कायद्याने भांडायचंय तिथं. कायद्यात नाही आपला बाप, कायदा पंडित आहे आपला बाप. वाचा तो कायदा, तुम्हाला राजा बनवतो आणि तुम्ही अजून त्यांच्याच मागं फिरा. जास्त काय नाही बोलणार आणि तुम्ही पण जास्त काय नका बोलू. आता चुपचाप हाती छापायचा आहे, सगळ्यांनी छापायचा आहे. मी पण जास्त काय नाही बोलणार. 20 तारखेला आधी हत्ती दाबायचा आहे. पांढऱ्या मतपत्रिकेवरचा 3 नंबरचा हत्ती दाबायचा आधी. त्याच्यानंतर निळ्या मतपत्रिकेवरची 6 नंबरची रिक्षा दाबायची. त्याच्यानंतर गुलाबी मतपत्रिका आहे त्याच्यावर 5 नंबरचा हत्ती दाबायचा आहे. 20 तारखेला तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करा. त्याच्यानंतर 21 तारखेपासून मी माझं कर्तव्य
धन्यवाद ताई. यानंतर प्रभाग क्रमांक 14 चे उमेदवार रवींद्र सोनवणे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्व महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः वंदन करतो. समोर उपस्थित मतदार बंधू भगिनी आणि वडीलधाऱ्यांनी आजची ही सभा येणाऱ्या जे आपले 20 डिसेंबर रोजी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि प्रभाग क्रमांक 14 चे उमेदवार आता तिनं अतिशय मार्मिक शब्दात आपल्याला मार्गदर्शन केलं. अशी आमची संघमित्रा काळूराम चौधरी, तिचं चिन्ह हत्ती आहे आणि 14 मधून मी उभा आहे. माझं चिन्ह रिक्षा हे आहे. माझं नाव सांगतो पहिल्यांदा, मी रवींद्र प्रल्हाद सोनवणे. आणि आमदार साहेब, काही जे आमच्या विरोधातले उमेदवार आहेत त्यांच्याकडून आरोप केला जातो की हा बाहेरचा आहे, हा लांबचा आहे. तर त्यांना माझं हे सांगणं आहे, तुझ्या माहितीसाठी सांगतो, ही माझी सासरवाडी आहे इथं आणि पाठीमागे माझ्या भावाचे सासरवाडी आहे, साबळे आणि शिंदे. आणि गेल्या 30 वर्षापासून ज्या माणसाच्या घरी मी रोज असतो, इथं माझा मित्र बसलाय सम्राट गायकवाड. त्याच्यामुळे मी लांबचा नाही, मी इथलाच आहे. ज्याला कुणाला माहिती नसेल त्याच्या माहितीसाठी सांगतो. आणि त्या माणसासाठी माझं हेच सांगणं आहे आणि की आता एका वार्डातून, एका प्रभागातून आमदार साहेब 2 जण उभा असतात. 2 जण. मी राहिला जरी थोडा लांब असलो तर आमची ताई इथं शेजारीत राहते ना, दोघांनाही तेवढेच अधिकार असतात. त्या माणसाच्या माहितीसाठी मी सांगतो, जो कोणी आरोप करतो की हा लांबचा आहे, आई ताई तर शेजारी आहे ना, मला जर 1 मिनिट उशीर झाला यायला, ताई तर हाकेच्या अंतरावर राहते, तिलाही तेवढेच अधिकार असणार आहे निवडून आल्यावर आणि मलाही तेवढेच अधिकार आहेत. त्यामुळे कुणाच्या दबावला, कुणाच्या भूलथापांना बळी पडू नका. आणि जो माणूस आमच्यावर आरोप करतो की मी लांबचा आहे, तर बांधवांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जो माणूस असा आरोप करतो की मी लांबचा आहे, आज तोच माणूस तुमच्या जवळ राहिला होता पूर्वी, आता तोच माणूस तुमच्यापासून लांब राहायला गेलाय. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मी लांब असून तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. आणि हे संघमित्रताई आणि मी दोघेही सुशिक्षित उमेदवार आहोत. त्याच्यामुळे आमच्या दोघांच्या चिन्ह समोरचं बटन दाबून येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला विजयी करायचा आहे, एवढं आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत. आणि ह्या ज्या ठिकाणी आणि आता इथं ज्याप्रमाणे आपल्याला बस स्टँड समोर आमच्या झोपडपट्टी आहे, तशी झोपडपट्टी या ठिकाणी सुद्धा आहे. आता या लोकांना भीती दाखवली जाते किंवा तुमची घरं उठणार आहे. तर मी कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे. अतिशय तुम्हाला समजा अशा शब्दात मी सांगतो, एक द लिमिटेशन ऍक्ट, इथं आमचे वकील मित्र सुद्धा आहेत, सम्राट आणि ताई सुद्धा. द लिमिटेशन ऍक्ट 1963 मुदत कायदा असतो 1963चा, त्याचं कलम 27 काय सांगतो, जर तुम्ही एखाद्याच्या जागेवर, जर समजा ती जागा अनिकेत मोहिते यांची जागा असेल आणि त्या जागेवर जर काळूराम चौधरी राहत असतील, ही अनिकेत मोहितेला माहित आहे जागा अनिकेत मोहिते यांची आहे, पण त्याच्यावर बेकायदेशीररित्या किंवा अनधिकृतपणे जर काळूराम चौधरी राहत असतील आणि ते सलग 13 वर्ष जर राहत असतील, तर ती जागा ही काळूराम चौधरी यांच्या मालकीची होती 13व्या वर्षापासून. फक्त त्याला नियम अटी काय आहेत की त्या 13 वर्षाच्या काळात अनिकेत मोहिते यांनी काळूराम चौधरी यांना कुठली नोटीस दिली नाही पाहिजे की जागा खाली करायची. आणि काळूराम चौधरी त्या जागेवर उघड राहत असले पाहिजे, 13 वर्ष राहत असले पाहिजे, तिथली घरपट्टी त्यांनी भरली पाहिजे. हा कायदा आहे मित्रांनो. सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे तसे निकाल आहेत आपल्याकडे. त्यामुळे तुम्हाला जर कोण भीती दाखवत असेल तर ती डोक्यातून काढा. ही घरं इथून उठणार नाहीत. तुम्हाला येऊन काही भीती दाखवली जाईल की ही घरं उठणार आहेत. त्याच्यामुळे द लिमिटेशन ऍक्ट 1963 हे आम्हाला माहित आहे आणि हे तुम्हाला येण्यात काढायचे. हे आता यांनी काय चालू केलेलं आहे. आणि ते माणूस काय सांगतोय की मी तुम्हाला आता येणाऱ्या 5 वार्षिकला 2 वर्षात घर बांधून देतो. अरे बाबा 10 वर्षात का नाही दिली? मग 5 वर्ष तू स्वतः उठून नगराध्यक्ष होता, तुम्ही 10 वर्षात का नाही दिली ती कोण सांगणार? 10 वर्षात का नाही दिली? ह्याच्यात 10 वर्ष तू 10 वर्षापूर्वी दिली नाही आणि आता जर 2 वर्षात, आता कसा विश्वास ठेवायचा तुमच्या शब्दावर? त्यामुळे भूल तापांना बळी पडू नका. आणि हे जे लोक तुमच्यासाठी भांडणार आहेत, आम्ही आमच्यावर कुणाचाही होल्ड नाही.
आम्हाला वरनं कुणाचेही आदेश नाहीत, आम्हाला वरनं कुणीही बस नाही. आमचं बस काळूराम चौधरी जे नगर अध्यक्ष होणार आहे आणि आम्ही नगरसेवक. आम्ही तिघ जण बसून ठरवू की लोकांसाठी काय करायचं. काय आम्हाला कुणाच्या बंगल्यात जायचं नाही, काय नाही. मला काही अडचण नाही काळूराम चौधरीच्या बंगल्यात जायला, त्यांच्या बंगल्यात जायला मला काही त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही. 24 तास दारोगड असते, त्यांनाही काही अडचण नाही माझ्या घरी यायला. त्याच्यामुळे आमचा कोण बस नाही. आम्ही तिघही एकमेकाच्या मनाचे राजे आहोत. म्हणून जे तुम्ही तुमच्या डोक्यात ज्या गोष्टी सांगितल्या जातात की हे बाहेरचे आहेत किंवा मी तुम्हाला घरं देणार आहेत, ही घरं उठणार आहेत, ही डोक्यातून काढा. आता ह्या ठिकाणी जे गार्डन होणार आहे आमदार साहेब, आपल्याला काही करून येणाऱ्या काळात ह्या ठिकाणी जर गार्डन झालं चांगलं तर आमचा एक नगरपालिकेत गेल्यावर सुद्धा एक टार्गेटच असणार आहे की ह्या ठिकाणी आपल्याला हॉकर झोन करायचे. एकदा कायदेशीरित्या ते हॉकर झोन झालं तर तिथून आपल्याला कोणी उठू शकत नाही. आपण हे कायद्यानेच लढायचं. आपल्याला जर हॉकर झोन म्हणजे आपल्याला जर समजा गावाच्या बाहेर एखाद्याला हॉकर झोन दिला, जिथे माणसं फिरतच नाहीत, तिथे व्यवसाय करता येणार आहे का? येईल का व्यवसाय करता? इथं जर गार्डन झालं तर इथं आपल्याला व्यवसाय करता येईल ना. म्हणून आपल्याही मागणी असली पाहिजे की इथेच आम्हाला हॉकर झोन द्या. आणि ते कधी होईल? ज्या वेळेस तुम्ही आमच्यासारखी लोक तिथं निवडून पाठवून द्याल. नाहीतर तुम्ही उठ म्हणले की उठणारा आणि बस म्हणले की बसणारा अशी माणसं जर निवडून दिली तर ती तुमच्या हक्क आणि अधिकारासाठी भांडणार नाही. त्यामुळे विरोधाचे लोक निवडून द्या, ज्यांना कायद्याचं नॉलेज आहे अशी लोक निवडून द्या जी तुमच्या हक्क आणि अधिकारासाठी भांडतील. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला हत्ती आणि रिक्षा, 2 हत्ती आणि 1 रिक्षा एवढी 3 बटणं दाबा आणि बाकीचं आमच्यावर सोडून द्या. आम्ही तुमच्यासाठी 24 तास 5 वर्ष उपलब्ध आहोत. एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. हॅलो. 2012 साली बारामती नगर परिषदने अतिक्रमण काढलं होतं, रोडचं सगळं काढलं होतं. नगरसेवक काढायला आला, प्रत्येक नगरसेवक काढत होतं. त्यावेळेस आम्ही 7 दिवस उपोषण केलं होतं. पप्पूदादांनी, मी, त्यावेळेस ह्यांनी काय प्रत्येक वेळेस आमदार साहेबांनी सीओला शिव्या दिल्या होत्या. त्यावेळेस शिव्या दिल्या होत्या. गुन्हा दाखल पण झाला त्यावर. काय म्हणजे प्रत्येक वेळेस आंदोलन फक्त आम्हीच करायचं आणि ह्यांनी काय करायचं? अतिक्रमण काढायला चालू होतं. ही म्हणायची थांबा थोडं, अलीकडे सरकार तिकडे सरकार. पोलीस प्रशासन घेऊन सुद्धा ह्यांनी काढलं होतं. त्यावेळेस सुद्धा आम्ही सगळं प्रयत्न केलं आणि सगळं आता पण का झालं नाही? तेवढा दबाव टाकला ना प्रशासनावर, तेवढा दबाव टाकला ना की आमच्या समाजावर की बाबा कुणी यायचंच नाही, ह्याचं साक्षीदार हे एवढंच बोलतो. धन्यवाद भाऊ. यानंतर आमचे मित्र अनिकेत भाऊ मोहिते हे आपलं मनोगत व्यक्त करतील. जय भारत, जय संविधान. बांधवांनो, आज पूर्ण दिवस बाहेर होतो, आता घरी आलोय. बाहेर समाजाच्या कामासाठी होतो. आपल्यातल्या एका पोराची मर्डर झाली आणि तिथं समाजाचा नेता म्हणून जसं सालाबाद प्रमाणे कोण येत नाही तसं कोणी नव्हतं. मी रवींद्रला आमदार साहेबांना सांगून गेलो होतो मी तिथं चाललोय. ते म्हणले की तू चाललाय तर आम्ही हाय बाबा, आम्ही नाही. आता रवींद्रने एक खंत व्यक्त केली की काही लोक अपप्रचार करतात, हा बाहेरचा आहे, हा इकडचा आहे, हा तिकडचा आहे. तर मला आमराई भागामधनं आमच्या लोक जे उभं राहिलेले आहेत ते राष्ट्रवादीत असतील, वंचित मध्ये असतील, बीएसपीत असतील. तर बाबांनो, माझी तुम्हाला कळकळतीची विनंती आहे की आपसात नका भांडू, आपसात नका भांडू. या चोर पवारांना तेच पाहिजे की तुम्ही आपसात भांडलं पाहिजे. आणि जेवढे आमराईमध्ये वादविवाद होतील तेवढं म्हणजे लोक असंघटित होतील आणि असंघटित लोकांवरती सत्ता कायम स्थापित करता येते. त्यांच्या हक्क व अधिकारांचं हनन होत असताना सुद्धा त्यांना आपल्या शेजारच्या बरोबर चाललेली भांडणं ही महत्वाची असतात.
त्यामुळे आपसात नका भांडू, कारण त्यांना माहिती आहे आपण काय आहे, आपल्याला माहिती आहे की काय आहे. शेजारच्याला माहिती असतं की एकमेकाच्या किती अंधार आहे, बरोबर ना. त्यामुळं आपसात भांडू नका. आजच्या पिढ्या अमराईतल्या अशाच आपसात भांडत गेलेल्या आहेत. आणि ह्या पवारांची चौथी पिढी दोन्ही तुतारी पिपाणी बँडबाजा सगळ्यांच्या चौथी पिढी लँड क्रुझर मध्ये फिरती, कोट रुपयाच्या गाडीत फिरती. आणि काय म्हणतात, बारामतीचा विकास झालाय. आता तुम्हाला वाटेल की सोसायटी आहे, रस्ता झालाय, समाज मंदिरं दिल्यात, अभ्यासिका दिल्यात. तर तुम्हाला सांगतो, या अभ्यासिका ह्या आंबेडकरी चळवळीमुळे चालू झाल्यात. समाज मंदिरांमध्ये अभ्यासिका असावी. कान उघडे ठेवून ऐका. ही तुम्हाला शिक्षणापासून वंचित करतात, हे तुम्हाला नोकरी उद्योगापासून वंचित करतात. आणि हे सगळं करत असताना ही स्वतःची घरं भरतात. मी वारंवार प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय की ही गोरी पान जी इंग्रज भारतात सोडून गेली होती, तेवढी गोरी ही लोक इंग्रजांसारखी ही आमच्या आमराईमध्ये हात जोडत का फिरतात, हे एकदा आमराईतल्या लोकांनी विचार करायला पाहिजे. एकदा तरी विचार करणं, ही का फिरतात. आणि का निवडणुकीच्या आदल्या रात्री तुम्हाला 2, 3, 4 हजार रुपये प्रत्येक मताला का वाटतात, याचा तुम्ही एकदा विचार केला पाहिजे. का वाटतात मी तुम्हाला सांगतो. केंद्राचा निधी, राज्याचा निधी, सामाजिक न्याय विभागाचा निधी, महिला व बाल कल्याण विभागाचा निधी, CSR फंड, एन्व्हायरमेंटल फंड, अनेक विभागांचे पैसे येतात आणि ते येतात कोटीच्या घरात. गेलेले किती असतात, मी म्हणतो 1-2 कोटी जाऊ द्या वाटायला निवडणुकीच्या आदल्या रात्री, पण 5 वर्ष भेटणार किती आहेत. ह्याच उदाहरण तुम्हाला सांगतो. भारत देशामध्ये 2 मोठे राज्य आहेत, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. NDTV इंडियाने आता एक रिपोर्ट शेअर केलाय. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश मध्ये महिलांच्या साक्षरतेचा रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. 45% महिला उत्तर प्रदेश मधल्या. UP बिहारला आपले महाराष्ट्रातले लोक शिवे देतात, UP बिहारचे लोक इथं कामाला आलेत. त्या सगळ्या लवाडांनी ऐकावं कान उघडं ठेवून. एक बी शब्द तुमच्यासारखा खोटं बोलणार नाही. 45% महिला उत्तर प्रदेशच्या अशिक्षित आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत. आणि तुमच्या महाराष्ट्रातले किती आहेत, 65.5% महिला तुमच्या महाराष्ट्रातल्या शिक्षणापासून वंचित आहेत. आणि याच महाराष्ट्रातल्या विकसित जिल्ह्यांमध्ये पुणे, नागपूर आणि मुंबई या 3 जणांचा GDPचा रेट येतो. एकंदरीत महाराष्ट्राच्या GDPचा या 3 जिल्ह्यांचा येतो. त्यातल्या आपण पुणे जिल्ह्यामध्ये राहिलोय. त्या पुणे जिल्ह्याच्या विकसित तालुक्यांमध्ये बारामतीचं नाव आहे. आणि ह्या विकसित तालुक्यामध्ये आजपर्यंत तुमच्या शिक्षणाची सोय नाही. तुम्हाला मोफत व सक्तीचं शिक्षण हे संविधानात देत असताना 6 ते 14 वर्ष वयोगटापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना, सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचं शिक्षण भारताचं संविधान म्हणतंय. त्या संविधानाच्या तरतुदीवरती त्यांनी घाला घातला. आणि नुसतं त्याच्यावरतीच घाला नाही घातला, तर ते संविधान तुम्हाला सांगते की तुमच्या जर घरात 6 ते 14 वर्षापर्यंतची जर पोरं असतील तर त्यांना शाळेत पाठवा. पण बांधवांनो, तुम्ही कशात खुश आहे. एका गल्लीत 2 समाज मंदिरं दिलेत म्हणून तुम्ही खुश आहे. एका गल्लीमध्ये 2 समाज मंदिरं देणाऱ्या या लबाड पवारांनी एका गल्लीमध्ये 2 शाळा का नाही दिल्या, चांगल्या शाळा. तुम्हाला समाज मंदिर मिळेल, तुम्हाला व्यायामशाळा मिळेल, तुम्हाला सगळ्या नको त्या गोष्टी मिळतील. आमचा समाज रस्त्यावर येऊन सुद्धा बुद्धपूजा घेऊ शकतो, आंदोलन करू शकतो, मोर्चे करू शकतो. पण आम्हाला गरज कुठल्या विकासाची, आम्हाला शिक्षणाची गरज आहे. का एका गल्लीमध्ये जर 2-2 नाही तर 4-4 समाज मंदिर आहेत. का समाज मंदिरांनी कुणाचा विकास झालाय, समाज मंदिरात काय झालंय, म्हणून आमच्याकडे पुरावे आहेत. महाराष्ट्रात नाही तर आम्ही केंद्राच्या अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाला सांगितलं की आम्हाला अभ्यासिकांची गरज आहे. आणि त्याचा आम्ही पाठपुरावा गेले अनेक वर्ष करत आलो. आणि आता मुंबईमध्ये ताज हॉटेलला अनुसूचित नॅशनल
अनुसूचित जाती जमाती आयोगाची, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्ही प्लॅन दिला भाऊ, आणि त्याच्यानंतरही आलेलं आहे सगळं. आज 889 खून प्रकरण अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना कान उघडे ठेवून ऐका. आपल्याला सामाजिक न्यायापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 889 खून प्रकरण आहेत आपल्या लोकांची. किती आहेत? 889 खून प्रकरण. आणि याच बारामतीमध्ये एका जातीच्या धर्माच्या लोकांनी मोर्चा काढला होता की खोटे अॅट्रॉसिटी होते. 889 लोक आमची मेलेले आहेत. त्याच्यात लहान लेकरं सुद्धा आहेत, त्याच्यात महिला सुद्धा आहेत, त्याच्यात वृद्ध सुद्धा आहेत, त्याच्यात शाळेत शिकणारी पोरं आहेत, त्याच्यात 2 लेकरांचा बाप सुद्धा आहे, त्याच्यात ज्याच्यावरती कुटुंब अवलंबून होतं अशी सुद्धा युवक आहेत. त्या 889 खून प्रकरणांमध्ये, महाराष्ट्रातल्या 889 खून प्रकरणामध्ये तुमचा विकास करू आणि तुमचं काम करत आणून काम करत राहू म्हणणाऱ्या लबाड आणि आमचा निधी खाणाऱ्या चोर अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रात खून आहेत. अनुसूचित जाती जमातीचे 114 खून प्रकरण फक्त पुणे जिल्ह्याचे आहेत. आणि त्या पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त दौंड, इंदापूर, बारामती या तालुक्यांमध्ये सगळ्यात जास्त बारामतीमध्ये अॅट्रॉसिटी. तुम्हाला नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या रिपोर्टच्या आधारावरती बोलतोय. आमच्या विकासाचा निधी जो वळवला जातो, पळवला जातो, सुयोगला नेला जातो, साता वस्ती नेला जातो, गुजराकडे खर्च केला जातो, त्यामुळे मी त्यांना चोर म्हणतो. आमच्या पोरांच्या शिक्षणाचे पैसे खाता, आमच्या सामाजिक न्यायाचे पैसे खाता, आमच्या महिला व बाल कल्याणाचे पैसे खाता आणि आम्हाला येऊन सांगता की बारामतीचा विकास करणार आहे. अरे पण हे 5 वर्षापूर्वी तेच ऐकत होतो ना, बारामतीचा विकास करणार होता, करणार आहोत आणि करत राहू मी म्हणताय. आता करणार काय? आता बारामतीचा विकास झालाय म्हणजे तुम्ही आम्हाला सगळं दिलंय, नळ दिलंय, पाणी दिलंय, आमकं तमकं दिलंय. आता तुमचं काम झालंय, केलंय तुम्ही विकासाचं म्हणा. गेल्या पंचवार्षिकला 10 वर्षापूर्वी झाला तुमचा कार्यक्रम करून झाला आमचा. आता कशाला बिनला परत तोंड घेऊन आलाय तसले वक्ती जण परत निघून म्हणताय की तुमचा विकास करायला आलोय. अरे म्हणजे तुम्हीच असं दाखवून देताय की गेल्या पंचवार्षिकला आम्ही तुमचा विकास केला नव्हता. जर आज ह्या पंचवार्षिकला तुम्ही येऊन म्हणत असाल की तुमचा विकास करायला परत आलोय, ही कसली लबाड आहे? कुणाला फसवताय? आम्हाला फसवताय. आमच्यातल्या बोरामध्ये समाजाचं वाटोळं होत असताना, बोरामत सुनो समाजाचं वाटोळं होत असताना आणि बोरामत कहो समाजाचं वाटोळं होत असताना अशा लोकांना तुम्ही फसवू शकता, आम्हाला नाही फसवू शकत. जे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवरती चालतात त्यांना तुम्ही नाही फसवू शकत. साधी गोष्ट आहे ना, साधी गोष्ट आहे. गेल्या पंचवार्षिकला म्हणत होते की तुमचा विकास करायला आलोय, 5 वर्षात विकास झालाय, मग आता परत कशाला आलाय? बाबा झालाय की तू म्हणला होता विकास करायला आलोय, म्हणजे ह्याचा अर्थ की तू विकास केला नाही. महाराष्ट्र राज्याचा आराखडा आहे, आराखडा रेडी आहे. घर बांधताना मी अनेक दिवस ऐकतो की घराचा प्रश्न आहे, पण एक जण पण तुम्हाला सांगत नाही की ती घर बांधत असताना त्या सुहासनगरला भाऊ किती 2011च्या घरपट्टीची आता आहे, त्याला कितीची होती? 2005ची घरपट्टी. ज्याची मारलेली आहे, ज्याच्या नावावर ती घरपट्टी जाती त्यालाच फक्त पात्र ठरवलं गेलं. बरोबर ना सुनील भाऊ? आणि त्यांनाच फक्त घर मिळलं. तसं आता जर पुनर्वसन झालं तर त्याला 2011च्या क्रायटेरिया आहे प्रधानमंत्री आवास योजनेला. म्हणजे माझ्या बांधवांना मला तुम्हाला सांगायचंय की लबाडे येऊन तुम्हाला म्हणतील की बघा रस्ता कसला भारी झालाय, बघा ही लाईट किती भारी लावलेत. तर एकदा माझ्या समाज बांधवांनो एकदाच फक्त त्या रस्त्याने फिरा, एकदाच त्या रस्त्याने फिरा. असंच जावा, इथं जाता जाता तुम्हाला सुधीत हॉटेल दिसत रस्त्याच्या कडेला, असंच सरळ जावा. तुम्हाला त्या ट्रॅक्टरवर तो कोण मारवाडी समाजाचा त्याचं शोरूम दिसत तुम्हाला तिकडे पलीकडे. तसंच रिंग रोडनी या. असंच तुम्हाला त्या जी एमआयडीसी जी पॅजो कंपनी आहे, पॅजो कंपनीत आपली माणसं कामाला असतील ठेकेदाराच्या हाताखाली, पण पॅजो कंपनीमध्ये ह्यांचं कंटेनर आहेत या मोठ्या लोकांचं, त्यात आपल्यातला एक पण माणूस नाही. ही जरा ध्यानावर या. त्यांचं कंटेनर तिथनं निघतात आणि आपोआप रिंग रोडनी बाहेर जातात, तुम्हाला कळत बी नाही कोणाचं कंटेनर आहे. याच्यासाठी अशा पद्धतीचा विकास केलेला आहे
जो तुमच्या फायद्याचा अजिबात नाही. मानवाचा विकास जग सांगतंय. या पृथ्वीवर राहणारं जग बसलं, संयुक्त राष्ट्र संघ बसला आणि त्यांनी सांगितलं की जगाचा जर विकास करायचा असेल, शाश्वत विकास करायचा असेल तर शिक्षणाची प्रोव्हिजन केली पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे. मग एका गल्लीमध्ये 2 समाज मंदिर देणाऱ्या अजित पवारांच्या बारामतीमध्ये मला सांगा 5 नंबर 7 नंबर शाळा का नाही बांधली त्यांनी एवढ्या वर्ष? का नाही बांधली? कारण तिथं तुमची पोरं शिकतात, तिथं अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्तांची पोरं तिथे शिकतात. एका गल्लीमध्ये 4 समाज मंदिर देणारा अजित पवारांच्या बारामतीमध्ये शाळा का नाही? किती सरकारी शाळा आहेत आणि ते पण पडझडीच्या अवस्थेत आहेत. जेव्हा राज्य सरकारने आरटीए मध्ये आडकाठी टाकली, या सरकारमध्ये अजित पवार पण होता, त्यांनी सांगितलं रवींद्र की आरटीई कायदा आलाय त्यातनं तुम्हाला चांगलं इंग्लिश मीडियम मध्ये ऍडमिशन भेटणार होतं. आणि ज्या सरकारमध्ये अजित पवार आहे त्या सरकारने असं सांगितलं की तुमच्या तुमच्या घराच्या जर 1 किलोमीटर परिसरामध्ये जर सरकारी शाळा असेल तर तुमच्या पोराला चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन भेटणार नाही. त्याच्या विरोधात आम्ही मुंबई हायकोर्टात गेलो, राज्यभर घराघरात जाऊन लोकांना आपण जागृत केलं. त्यावेळेस त्यांना ईमेल पाठवायला लावलं आणि ह्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आहोत. महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाकडे गेलो, तिथं आम्ही पत्रव्यवहार केले, त्यांना आंदोलन उपोषण मोर्चाचे धमकी दिल्या, राज्य सरकारचा सोशल मीडियावर जाहीर निषेध केला. तेव्हा कुठेतरी ती थांबलं. आणि ही करत असताना भाऊ आम्ही अनुसूचित जाती जमातीच्या एरियाचा सर्वे केला तर अनुसूचित जाती जमाती आणि भटके विमुक्त ही लोक अशा ठिकाणी राहतात की त्या ठिकाणी सरकारी शाळा 100% तुम्हाला सापडेल आणि ती सरकारी शाळेच्या भिंती पडलेल्या तुम्हाला दिसतील बांधवलं. साधी गोष्ट आहे. माझ्या आजी आजोबांना की तुम्हाला ज्या पवारांनी समाज मंदिरं दिली, ज्या पवारांनी तुम्हाला पाणी आणलंय म्हणून पाणी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पाणी दिलंय, तुम्हाला सगळं दिलंय, त्या पवारांना तुम्ही का विचारू शकत नाही की तुम्ही आम्हाला शाळा का नाही दिली? ज्याच्यामुळे माणसाचा विकास होणार आहे ती शाळा का माग करून टाकली? आणि जर तुम्ही शाळा दिली तर ती शाळा एवढ्या लांब का बांधली आमच्यापासून? त्या विद्याप्रतिष्ठानच्या एरियामध्ये किती किलोमीटर अंतरावरती अनुसूचित जाती जमातीचा एरिया आहे. विकास झालाय ना? विकास झालाय. ज्यांचा झालाय ती झालाय म्हणतील, पण तुमचा नाही झाला, तुमच्या समाजाचा नाही झाला. तुम्ही कसं काय म्हणता विकास झालाय? ज्यांचा झालाय त्यांना म्हणू द्या, ज्यांना ह्या विकासात आनंद मिळतो त्याला मिळू द्या. मला सांगा इथं जॉगिंगचा ट्रॅक बनवलाय, त्या जॉगिंगचा ट्रॅक म्हणजे जेवण केल्यावरती जी म्हणजे जास्त जेवण केल्यावरती पोट वाढतं, ती पोट कमी करण्यासाठी जे चालायचा ट्रॅक केलेला आहे, तिथं आपली किती लोक अमरावती चालायला जातात, बाहेरनं लोक येतात चालायला, तिथं चालणारे लोक सुद्धा आपली नाहीत. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पोट कमी करण्यासाठी पळताना चालता, आमची लोक दिवस रात्र पोटासाठी पळतात, आमची लोक दिवस रात्र पोटासाठी पळतात. दिवस रात्र आपल्या पोरांना युवकांना जर त्यांना दोन पोरं असतील तर त्यांचे अतिशय दैनंदिन हप्ते, आठवड्याचा हप्ता भरण्यासाठी आठवड्याच्या हप्ते म्हणजे बचत गटाचे हप्ते काढून ती महिला कुटुंब चालवत असती आणि ते हप्ते फेडण्यासाठी तिची अतिशय दैनंदिन अवस्था होती. आणि ही अवस्था जर आमची आधुनिक काळामध्ये सुद्धा जरी आमची फटकी अवस्था असेल तर ह्या लबाडांना आम्ही चपलीनं हाणलं पाहिजे का नाही? या पवारांना आम्ही चपलीनं हाणलं पाहिजे का नाही? किती दिवस आम्ही आमच्या लोकांचा निषेध करणार आहे? त्या पक्षात काम करणाऱ्या आमच्या लोकांचे किती दिवस आम्ही वाबळे काढणार आहे किंवा त्यांनी आमचे किती दिवस वाबळे काढणार आहे? आता दुश्मन आपला निश्चित आहे रवींद्र. दुश्मन ही पवार फॅमिली आहे. दुश्मन ही पवार फॅमिलीच्या खाली जो आमच्या विकासाचा निधी चोरते ती लबाड आमचे दुश्मन आहेत. आता आमची माणसं आमची दुश्मन नाहीयेत. त्यांना काय आपल्याबद्दल खोटा प्रचार करायचा ते करू द्या. मी पवारांची लबाडी सोशल मीडियावर ज्या दिवसापासून काढायला सुरुवात केली त्या दिवसापासून आपल्या या पवारांनी लबाड फेक अकाउंट सुरू केले. आणि फेक मी त्यांना सांगतोय, मी माझा फोटो टाकला त्याच्यावर सांगतोय मी हे पवार चोर आहेत आणि यांनी आमचे पैसे खाल्लेत, आमच्या आरोग्याचे पैसे खाल्लेत, आमच्या शिक्षणाचे पैसे खाल्लेत, आमच्या विकासाचे पैसे खाल्लेत. ह्या पवारांनी ही पवार चोर आहेत असं मी उघड सांगतोय. आणि फेक अकाउंट वर ही आपली लबाडी येते आणि म्हणतात तुम्ही कुठं काय म्हणाय? बघ ना एकदा अजित पवारचा हात माझा बघा एकदा कोणाच्या हाताला जास्त घेत आहे, कोणी कुठं काम केलं, कोणी कुठं काम नाही केलं. आम्ही पण सगळं काढू शकतो, आम्ही पण तुमच्या अकाउंटवर येऊ शकतो आणि तिथं तुम्हाला तुमच्या बायका पोरांसहित प्रश्न विचारू शकतो.
सगळं करू शकतो आम्ही, पण आम्हाला असले फालतू धंदे करायचे नाहीत, आम्हाला हिजडे चाळे करायचे नाहीत. एका बापाची अवलाद आहे म्हणून उघड सोशल मीडियावर सुद्धा आणि या माईक मध्ये सुद्धा म्हणतोय की पवार चोर आहेत आणि पवार लबाड आहेत. ह्यांच्यामुळे आमच्या आमराईला दलिंद्री लागलेली आहे आणि दलिंद्री घालवण्यासाठी बांधवांनो तुम्ही सगळ्यांनी बोललं पाहिजे. तुम्ही या पवारांच्या विरोधातच मतदान केलं पाहिजे. तुम्ही या पवारांनाच प्रश्न विचारले पाहिजे. कारण बारामतीचा जर विकास झाला तर ही आमची अवस्था काय आहे, बारामतीचा विकास झाला तर अमराईमध्ये 2 नंबर धंदे काय आहेत. आणि मी मोका लावीन आणि मी आमके करीन आपल्या झाक्या करत फिरतो राज्यभर आणि इथं 2 नंबरचे धंदे चालले, इथं हातभट्टी इकली जाते, इथं मटका चालवला जातो. ही वेळ इथल्या लोकांवर का आली? आमच्या लोकांचं बंद कर असं नाही म्हणणार मी, आमच्यात नाही बांधणार मी, पण तुझ्यासारख्या लबाडामुळे आमच्या लोकांवर ही अवस्था का आली? का आली हातभट्टी विकायची? प्रतिष्ठित आजीविका आहे का हातभट्टी विकणं? म्हणजे प्रतिष्ठित आजीविका आहे ना, बाहेरच्या लोकांना आहे, अमरावतीच्या लोकांना नाही आहे, पण कमी लोक सरकारी पैशात आपली मैत नेत्याल म्हणून आपल्याला भीती वाटते. पोरांना शाळेतनं काढत्याल म्हणून आपल्याला भीती वाटते. दवाखान्यात आपल्याला उपचार मिळणार नाही हे जे आपल्याला भीती वाटते आणि उपचार मिळत नाही बांधवांनो. आरोग्याची सेवा लय भारी केली, लबाड सांगतोय किंवा अजित पवार लबाड 1 नंबरचा. आरोग्याची सेवा लय भारी केली. आरोग्याचे किती हॉस्पिटल आहेत? उपजिल्हा रुग्णालय, महिला हॉस्पिटल, बरोबर, त्याच्या पुढे सर्व उपचार रुग्णालय अहिल्याबाई होळकरांचं त्याला नाव दिलंय. मग माझा सवाल आहे लबाड पवार फॅमिलीला, त्या चोर पवार फॅमिलीला माझा सवाल आहे. मग प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये एवढी गर्दी कशी काय आहे? प्रायव्हेट हॉस्पिटलला एवढे रांगा कशा काय आहेत? जर तिथं सगळे उपचार भेटतो ना फुकट, मग प्रायव्हेट हॉस्पिटलला एवढ्या गर्दी काय आहेत? हॉस्पिटलच्या बाहेर पण रांगाच्या रांगा आल्यात कशा काय? ही गरीब लोक सुद्धा त्या सरकारी दवाखान्यात उपचाराला जायला कशा काय? चला एक दिवशी जर मी जर खोटं बोलत असेल तर ह्या पवारांनी, अजित पवारांनी स्वतःच्याच मोबाईल मध्ये कॅमेरा चालू करावा, मला घ्यावं, मला सांगावं, मला चल मी किती लबाड आहे का तू लबाड आहे दाखव आणि लाईव्ह करावी. आपण पहिल्यांदा सुरुवात करू, आपण सरकारी दवाखान्यात जाऊ, तिथं म्हातारी लोक किती उपचाराला आहेत ती बघू, तिथं बारकी पोरं किती उपचाराला आहेत ती बघू, मग तिथनं महिला हॉस्पिटलला जाऊ, तिथनं मग त्याच्यासमोर सर्व उपचार रुग्णालयात जाऊ आणि त्याच्यानंतर लबाड अजित पवारांनी माझ्या बरोबर देवकते हॉस्पिटलला यावं, वाबळे हॉस्पिटलला यावं, बोईटे हॉस्पिटलला यावं. अहो त्या दिवशी वालचंदनगरचं एक पेशंट होतं आपल्यातलं धडकलं होतं, बंटी सरोदे कुठे गेला? बंटी सरोदे माझ्या बरोबर होता. तर तो बोईटे काय म्हणत होता भाऊ? बोईटे म्हणत होता एक जण पैसे घेऊन तयार आहे लवकर काढायला बाहेर, म्हणजे त्याकडे पैसे भरायला नव्हतं. म्हणजे पेशंट ही एवढं जागणी भारी केलंय, ती सगळं स्वार्थी दिली. इथं का जातील माणसं मारायला? का जातात? का फक्त तुमच्या घरात जर अटॅक आला तर तुम्ही का चांगलं हॉस्पिटल म्हणून तुम्ही तिथे नेता? मग चांगलं हॉस्पिटल म्हणून तर दादा सांगतोय की चांगलं हॉस्पिटल बांधलंय. मग तुम्ही जर तुमच्या जर घरातलं कोणाला अटॅक आला, आजारी पडलं तर चांगलं हॉस्पिटल म्हणून तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये नेताय कसं? महात्मा फुले जन आरोग्य योजना, PMJY योजना, ही सगळ्या एकत्रित योजना केल्या आणि त्याच्यामध्ये 1.5 लाखाची योजना होती ती 5 लाखावर नेली राज्य सरकारने. 1.5 लाखाची योजना 5 लाखावरती नेली. त्याच्यामध्ये रोग वाढवले, त्याच्यामध्ये ऑपरेशन वाढवलं, त्याच्यामध्ये किडनीचं सुद्धा ऑपरेशन घेतलं. मग इथली लबाड पवारांची लबाड डॉक्टर जी गोरगरिबांचे पैसे खाऊन आपल्या लेकरा बाळांचं पोट भरतात, असली भिकारचोट डॉक्टर सगळी एकत्र झाली आणि ह्या लबाड लोकांपाशी गेली आणि म्हणली या सरकारी दवाखान्यांमध्ये जर उपचार मिळायला लागला तर आमची दवाखाना चालणार कशी? म्हणून सरकारी दवाखान्यात जर कोण गेला तर त्याला चांगला उपचार मिळत नाही. आणि जर लय सिरियस असेल आणि जर तो जर सरकारी दवाखान्यात गेला तर त्याला ससूनची चिठ्ठी येते आणि ही घर आहे तुम्ही सगळ्यांनी बघलेलं आहे. आणि ससूनला नेता ती मरतय किंवा येताना त्याची डेड बॉडीची ती किंवा इतिहास आहे का नाही बांधवांनो? की तुम्ही मी बोगलंय का नाही? आम्ही तर बोगले आमच्या काळामध्ये, तर आमच्या जुन्या लोकांनी सुद्धा बोगले. मग आम्ही कसा म्हणायचा बारामतीचा विकास झालाय? आमच्या जीवाची सुरक्षा नाही. आमच्या 111, 114 लोकांचं खून झालं तुमच्या सत्तेमध्ये. आमच्या महिलांना शिक्षण नाही. केंद्रात रिपोर्ट येतोय 65.5% महिला महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्यात जास्त भारत देशामधल्या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त जर कुठल्या राज्यामध्ये महिला आणि मुली शिकलेल्या नाहीत तर त्या महाराष्ट्रामध्ये. आणि हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि ते मंत्री म्हणतात की बारामतीचा विकास झालाय. कसं म्हणायचं? कसं त्यांना लबाड म्हणायचं नाही?
कसं त्यांना चोर म्हणायचं नाही. तुमच्या विकासासाठी स्वतंत्र निधी तू, अनुसूचित जाती जमातीसाठी स्वतंत्र निधी तू, दलित वस्ती निधी तू, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने निधी तू. पण आमच्या मातंगांची अवस्था काय आहे? अजून सुद्धा कचरा गोळा करायला आमचा मातंग आहे. अजून सुद्धा बंगालचे गाड्या आमच्या मातंगांवरचे आहेत. ही उपजीविका आमची. का तुमच्या जातीतल्या लोकांचे बंगालची गाडी नाही? का सातव वस्ती बंगालाची लोक नाहीत? का गुजरातची लोक बंगालवाली नाहीत? आमचाच मातंग बांधव किती वर्ष अजून त्याच्या आजीने बंगाल गोळा केलं, त्याच्या बापाने केलं. आता ही लहान लहान लेकरं मोठी होतील, त्यांनी सुद्धा बंगालच गोळा करायचं का? आणि मग जर आमची परिस्थिती अशी असेल तर लबाड पवारांनो आम्ही कसं म्हणायचं की बारामतीचा विकास झालाय? आणि जर खऱ्या अर्थाने बारामतीचा विकास करून घ्यायचा असेल तर हे रवींद्र सोनवणे, ही संघमित्रा, हे काळूराम चौधरी, हे तुमचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला माहिती आहे आम्ही किती चुकतोय किंवा आम्हाला माहिती आहे तुम्ही किती चुकताय. आपल्याला सगळ्यांना एकमेकांनाच माहिती असणार आहे. जसं तुतारीला घड्याळाचं माहिती आहे किती खाली आणणार आहे, बरोबर ना? तसं आपल्यालाच माहिती असणार आहे. आपल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या किती खाली आणणार आहे त्यांना माहिती असणार आहे, आपल्या किती खाली आणणार आहे. ह्याच्यात काय वेगळं बोलायची गोष्ट नाही. आम्ही लय असं लय मोठं पवित्र आहे, लय आम काय तर काय नाही. पण आता झालं एवढं वाटलं बाद झालं. आम्ही सुद्धा काळूराम चौधरी जर एकटा तुम्ही काय त्याचा मालक आहे का? काळूराम चौधरीचं तुम्ही मालक आहे का? रवींद्रचं तुम्ही मालक आहे का? त्या संघमित्राचं तुम्ही मालक आहे का? अनिकेत मोहितेचं तुम्ही मालक आहे का? एका दिवसात, एका तासात, एका मिनिटात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू शकतो. आम्ही आमच्या बापाचं खातो, आम्ही आमच्या आई बापाची जीव जगतो आणि आम्ही आमच्या आई बापाची जीव मोठं झालोय. एका तासात राष्ट्रवादीमध्ये आम्ही सगळेजण प्रवेश करू शकतो. कोण आमचं मालक आहे? आणि आम्ही जर प्रवेश केला असता तर कोणाला फोन आला असतं का? आज राहिले हे संध्याकाळी हॉटेलवर ये, ताटाचा रेट ठरला असता का? ताटाच्या चिठ्ठ्या तुम्ही दिल्या असत्या का? लबाडांनो, दारूच्या चिठ्ठ्या तुम्ही दिल्या असता का? आम्ही तर राष्ट्रवादीमध्ये असतो तर. आणि कोण अडवलं नाही आम्हाला? तुम्ही आमचं मालक आहे का अडवायला? एका तासात, एका मिनिटात आम्ही अजित पवारला फोन करून, जेव्हा अजित पवार मी आंदोलन केलं, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला फोन करतो. अनिकेत मोहिते त्याला फोन नाही करू शकत का? दादा मला बी यायचंय तुझ्या बरोबर बारामतीचा विकास करायला. कोण अडवणार आहे आम्हाला? कोण अडवणार आहे? मग आमच्यासारख्या लोकांना एवढं इमानदारीने, एवढं पार आता फेस घेतो वरटतोय, तू का पडतोय ह्या माईकवर, एवढं वरटतोय, सांगतोय की बाबा आपला विकास झालेला आहे. विकास शिक्षणाला म्हणतात, विकास आरोग्याच्या सेवेला म्हणतात. जी ही लबाड पॉवर ह्या विकासाच्या पैशातलं जे तुमच्या विकासासाठी आलेले पैसे त्यातलं सुद्धा पैसे हाणतात आणि चौथी पिढी त्यांची लँड क्रुझर मध्ये आलेले. कोण आमचं काही वाकडं करू शकत नाही. आणि जर ठीक आहे काळूराम चौधरी लहानपणापासून राष्ट्रवादीला विरोध करत आलाय, रवींद्र आलाय, मी आलोय, दादाने नाही घेतलं बीजेपीत जाऊ शकतो का नाही? पण बापाच्या पोटच्या, एका बापाच्या पोटचा असल्यावर अजून पण विरोधात आहे, खरं बोलतोय. अजून पण लय भोगले. काळूराम चौधरीने सुद्धा तडीपारी भोगली, गुन्हे भोगलेत. त्याच्यावर पुरे लहान असताना आम्ही सुद्धा ते बघितले त्याचं दुःख. रवींद्र सोनवणेने सुद्धा भोगले. अनिकेत मोहितेवरती सुद्धा खोटे गुन्हे आहेत आणि अनिकेत मोहितेने मुंबई हायकोर्टातून खोटे गुन्हे कश करून आणलेले. आपल्या समाजातल्या 2 पोरींवरती, पोस्को सारख्या लहान 2 पोरीवरती अन्याय अत्याचार झाला. अनिकेत मोहिते तिथं गेला. अनिकेत मोहितेवरती त्या आरोपीच्या बायकोने खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तिथं सुद्धा पाठीमागे सोडलं नाही. जर त्या घरातल्या महिला जर कोण असतील इथं किंवा तुम्ही जाऊन विचारा त्यांना, त्यांची नावं घेऊ शकत नाही फक्त भाऊ. तिथं गेलो, कळलं, पोलीस स्टेशन मधून फोन आला की 1 नंबरचा आरोपी अनिकेत मोहिते आहे, बलात्कार केलाय माझ्यावरती. तिथं गेलो पोलीस स्टेशनच्या बाहेर, ह्यो अख्खा समाज गोळा झाला होता. माझी आई पण लय बेकार आहे, माझी मावशी पण लय बेकार आहे, लय म्हणजे लय डेंजर आहे. मीच असलाय म्हणलं कंपनी तर कशी असेल. मी जर पवारांची चोरी बाहेर काढून त्यांना चोर आणि लबाड म्हणत असेल तर माझ्या आई बाबा कसले असतात? ती सुद्धा तिथं आली, पोलिटिशियनला कारवाई करायला लागली. अजिबात माघार घ्यायचं नाही म्हणलं. अजून एक बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ दे, पण ह्या समाजातल्या पोरींच्या पाठीमागे फक्त एकटा अनिकेत मोहिते येतो उभा राहिला आणि माझे सहकारी माझ्या बरोबर उभा राहिले. आणि त्यावेळेस फक्त आमचे मित्र अभिजित चव्हाण तिथं हे कळतच तिथं म्हणजे माझ्यासाठी तिथं आले. आमचे नवनाथ पल्लव सुद्धा आले. आम्ही आमच्यात आता आम्ही भांडतच बसणार नाही. या पवारांनी आमच्या अगोदरच्या पिढीत लय भांडण लावलेत. अनिकेत म्हणजे जी 4 लोक होती, आमची 4-5 लोक होती, त्यांना त्यांच्याच घरातली लोक उभा करून
त्यांचं अस्तित्व संपवलं. पण अनिकेत मोहिते ती चूक करणार नाही. अनिकेत मोहिते काळूराम चौधरीच्या कधी समोर उभा राहणार नाही. अनिकेत मोहिते काळूराम चौधरीला बघत आलं ना तर त्याच्या पाठीमागे उभा राहणार कायमस्वरूपी. आणि या चळवळीच्या माध्यमातून जर आम्ही शिस्त पाळत असेल तर माझ्या समाज बांधवांनो, आता सांगितलं एका तासात राष्ट्रवादीत जाऊ शकतो, जाहीर प्रवेश करू शकतो. ती लहानाची मोठी झालेली पोरं डोली वाजवत आणि घंटा वाजवत तीच पोरं घेऊ शकतो. तेव्हाच गुलाल आणि तीच फटाकड्याला अनिकेत मोहिते जिंदाबाद, एक नंबर अनिकेत मोहिते. काहीच नाही. कॉलर टाईट जे 2-4 गुंड्या काढल्या मागे गेलो आणि अशीच तिथं दादा काय बोललं की सचिन शेट काय बोललं की किरण गुजर काय बोललं की पण हिथंच मी माझ्या समाजातल्या लोकांना अशी छती काढून सांगू शकतो की मी बेकार आहे. जाणं सांगा ना त्यांना एकदा तुम्ही किती बेकार आहे, विचारू ना त्यांना एकदा पैसे. सगळं होत्याचं नव्हतं, करू शकतो. त्यांचं फोन येतात आम्हाला. नगराध्यक्ष पदाला उभा राहिलेला त्याचा भाऊ मला भेटायला आला होता आणि मी असंच इंदापूर रोडच्या लोकांना वैतागलो होतो. मी सांगितलं होतं की तुम्ही जर 500 रुपये घ्याचाल, 1000 रुपये घ्याचाल तर आमचा रेट लय मोठा आहे. विचार करा, तुम्ही तर त्यांच्या विरोधात बोलत नाही, तुम्ही काय करत नाही, तुम्हाला पैसे भेटतात, आम्हाला भेटतील की नाही. आम्ही तर एवढं बोलतोय म्हणतात काय बसा एक नंबर झाले या तुम्हाला किती पाहिजे म्हणतात का नाही. हा एवढं खरं अजून जर बोलून तुम्हाला कळत नसेल तर बुरामत देखून बुरामत सुनो बुरामत कहो, असंच राखरागोळी होत राहील, बारामतीचा विकास होत राहील. असंच समाज 2 समाज मंदिराची 4 होतील, 4ची 8 होतील, 8 समाज मंदिरावर 8 गट पडतील अमराईमध्ये. अशीच भांडणं होत राहतील. आणि काही जो खरा विकास आहे मानवाने शाश्वत विकास साधायचा आहे, तो विकास तुमचा माझा होणार नाही. असंच आपण बोलत राहू आणि मजा घेत राहू. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर काळूरामजी चौधरी साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करतील. प्रथमतः सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी या प्रचार सभेला उपस्थित ज्यांनी आताच भाषण केलं ते अनिकेत मोहिते, आमच्या 14 बचा उमेदवार कजाकिस्तानवर मिळालाय तिथं रवींद्र प्रल्हाद सोनवणे. याचा चुलता पाठीमागत राहतो इथं सुदाम सोनवणे, पलीकडे भीमराव सोनवणे. आता काय तुम्ही कजाकिस्तानचा काय तर बाप इथंच आहे आणि इथलंच आहे की ही त्याचे चिन्ह रिक्षा त्याचा सासऱ्याची रिक्षा आहे ती. गुलाब अण्णाचा नाच गाव आहे. 14वेचे उमेदवार संघमित्रा काळूराम चौधरी, 12वेचे उमेदवार पूजा गणेश आयवळे शिर्के, 13 प्रभाग क्रमांक 13चा उमेदवार लखन मिसाळ, पक्का मिसाळचा पोरगा आहे. कोणी विलास मिसाळ कोणी उमेदवारी दिली असती. याच्या बरोबर पायल चव्हाण उमेदवार आहे. 4 उमेदवार दिलेत मी. किती उमेदवार दिलेत? 4 नगरसेवक पदाला 4 उमेदवार आहेत. खांदेकरी 4च लागतात आणि 5वा मी नगराध्यक्ष पदाला उभा राहिलो शिकायला आहे. मलिदा गँगची ताटी बांधायची 20 तारखेला 21 तारखेला त्यांचा दिवस घालायचा. आता अनिकेतने सांगितलं का नाही मंदिरात येत आहे. मंदिर इथं एक झालं, भीमनगरला 2 मंदिर. मी 2016ला तिथं अभ्यासिका चालू केली. ती समाज मंदिर तुम्हाला माहित आहे समाज मंदिरची काय अवस्था होती. आम्हाला खरंच शाळा पाहिजे दादा. तू मलिदा कशाला वाटतोय? तू त्या मलिद्यावर 2 मलंग ठेवल्यात. ही मलिद्यावर कधी मलंग आहे ही तो मलिदा खाण्यात व्यस्त आहे. आता मलिदा कशी खात्यात बघितलं का तुम्ही? लाईटी हिथले गेलेत का? ही लाईट आहे ना वरची, ही जी रस्त्यावर लाईट लावली, या रस्त्यावरच्या लाईटीचं देखभाल करायचं टेंडर आहे. महिन्याला 40 लाख रुपये आणि मलिदा गँगवाली खात्यात ही 40 लाख रुपये. मला सांगा बरं, मलिदा गँगवाला ह्याच्यावर करतो का कधी? येतच नाही. 1,45,00,000 रुपयाचं कचरा उचलायचं टेंडर आहे बारामती नगर परिषदेचं.
कामाला कॅमेरा इथल्या महिला पोर आहेत कचऱ्याच्या गाडीवर. 1,45,00,000 महिन्याला ही वाटून घेतात आणि आम्हाला मताच्या वेळेस 2-3 हजार रुपये देतात. मी नगराध्यक्ष पदाला उभा राहिलो नसतो तर काय झालं असतं सांगा बरं. 10व्यावर बी नाही 90 बी नसती भेटली. मी जर नगराध्यक्ष पदाला उभा राहिलो नसतो तुम्हाला तिकीटच भेटली नसती. मी निवडणुकीला उभा राहिलो म्हणून 8 जागा एसटीच्या आहेत. 11 जागा अजित पवारला द्याव्या लागल्यात एसटीला आणि त्याच्यातल्या 7 तर बौद्धांना दिल्यात. बौद्ध नाहीत ती ना, खापऱ्यांना दिल्यात. खापरे माहितीये बाबासाहेब गोष्ट सांगायची खापऱ्या महाराजी. पाटील होता एक, पाटलाच्या घरी खापऱ्या नावाचा महार कामाला होता. पाटलाच्या घरात वाड्यात सभा भरती गावाची आणि पाटलाचं पोरग बारकं असतं. ती पाटलाचं पोरग त्या सभेत मध्ये येतं आणि मध्ये संडास करत. बारकं पोरग असतं ती हागून जात. पाटील खापऱ्याला आवाज देतो, खापऱ्या. पाटलाने अख्ख्या गावात एकच खापऱ्याला हाक मारली म्हणून खापरे पळतच आतमध्ये येतो. काय मालक? खापऱ्या म्हणतो काय मालक? पाटील म्हणतो बारक्या पाटलाने घाण केली, ते घाण साफ कर. खापऱ्या ह्याचा त्याचा विचार करत नाही, हातात खूप पोराचा भरतून नेऊन टाकतो आणि ती खापऱ्या मारायला उभा केले अजित पवारने सगळं. की बाबासाहेब म्हणायचं आणि ह्या खापऱ्या मारांमुळे तर आपलं वाटोळं झालंय. आम्हाला पाहिजे शाळा. कोण देणार आहे शाळा? तुम्ही आमच्या बरं करताय शाळा. आम्हाला पोरांना शिकायला शाळा पाहिजे. विद्या प्रतिष्ठानला इथं विद्या प्रतिष्ठान जाऊन द्या. कळीवर पण इथं पोर आहेत का नाही शाळेत? कोण कोण आहे हात वर करा बरं. तुम्हाला फुकट भेटते का रे? फुकट आहे का पैसे भरता? पैसे भरता ना? पैसे फी भरली नाही तर निकाल देत नाहीत. आणि त्या कविवरोपंतला 100% अनुदान आहे. तिथं फुकटच शिक्षण दिलं पाहिजे. विकास कुठे आहे रे? विकास कुठे आहे? त्याची पोरगी नाही तो विकास नाही. ती पार्थंदा अजय माहित आहे की तू नुसताच विकास विकास म्हणतोय. पार्थ दिसतोय, जय दिसतोय, योगेंद्र दिसतोय, रोहित दिसतोय. विकास कुठं आहे? आमचा विकास तिथं आहे. आणि त्या विकासच्या पोरींना फुकट ऍडमिशन मी घेऊन दिलंय भांडवल. त्या अनिकेतने दिलंय. अनिकेतने कितीतरी पोरांची ऍडमिशन केलेत. या रवीने केलेत, या सम्राटने केलेत. प्रत्येक वेळेस आम्हाला भांडावं लागतंय. प्रत्येक वेळेस आम्ही भांडतोय. आणि तुम्ही काय करताय? तुम्ही दर वेळेस चुका करताय. दर वेळेस तुमच्या चुका आहेत. गेल्या वेळेस बी मी कपिल डॉक्टरला प्राजक्ताला उभा केलं. तुम्ही चुकच केली. काय क्वालिटी? बहुजन समाज पार्टीनं उमेदवार दिले, तुम्ही चूक केली. मग गेल्या वेळेस बी म्हणत होती ना विकासच करायचा आहे. गेल्या वेळेस काय म्हणत होती? विकास करायचा आहे. मग विकास झाला का नाही? फक्त विकास आम्हाला दिसा नाही. विकास काय केला तर फुटपाथ मोठं केले तर रस्ते बारीक केले आणि त्या फुटपाथवर काय केलंय? गाळं टाकलेत आणि ती गाळं 25 गाळं तर एका मलिदा गँगच्या सदस्याने घेतलेत. मी पण तुम्हाला हे जे आत्ता रवीने सांगितलं ना इथं सेंट्रल पार्क होत आहे, ह्या चौकापासून ती आंबेडकर पुतळ्यापर्यंत फॅशन ट्रीट उभा करायचंय. फॅशन ट्रीट आणि ती मी उभाच करणार. आमराईतल्या प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलाला स्वतःचा रोजगार, कुठं नोकऱ्या भेटणार नाहीत. आपलं आरक्षण यांनी संपवलंय. नुसतीच ताई संविधान घेऊन फिरती तुतारी मुतारीवाली ताई. आणि हे वाचवायचंय. आरती वाचवायचं नाही, ती लागू करायचं होतं. दोघं बहीण भावंड फिरत होती. लाल पुस्तक घेतलंय आणि हे वाचवायचंय. हे आधी आत्ता गेलं ते मोदी बरं. अगोदर दोघं बहीण भावंडात फिरत होती. त्यांनी रॅल्या हीच काढली महाराष्ट्रात, संविधान बचाव रॅली. आणि आपल्याला लोकसभेला सांगितलं संविधान धोक्यात आहे. तुम्हाला मला काय सांगत होती? संविधान धोक्यात आहे. ताईन दादा संविधान धोक्यात नाही, तुमचं कुटुंब धोक्यात होतं. 70,000 करोडचा घोटाळा तुम्ही केलता आणि तोच मोदीने सांगितलं होता.
मुख्यमंत्री ज्याच्या बरोबर तुम्ही उपमुख्यमंत्री आहे त्या फडणवीस साहेबांनी पहिल गाडीत पुरावा आणलं होतं, जगाने बघितलेलं आहे. मी दादावरच बोलणार, मग आपले भांडण मालकावर आहे बाबा, कुत्र्यांवर बांधणार नाही. तुम्हाला वाटत असेल मी हिथं बोली तिथं बोली, अजिबात नाही. आपल्या मूलभूत प्रश्नावर बोलायचंय. मी वचननामा काढला. काय वचननामा आहे माझा? मागायला त्याला 1 BHK. मी वचननाम्यात ज्या घोषणा केल्या, मी जशा घोषणा केल्या तसं महाराष्ट्रात त्या लोकप्रिय झाले. मी काय असंच म्हणलो का 1 BHK देईल तुम्हाला? 1 BHK प्रतिभा नगरला, महात्मा फुले नगरला बघायचं असेल ना, पाठीमागे जावा. माझ्या मावशीचा, माझा मावस बाबा आहे मयूर कांबळे, त्यांनी तिथं बांधलंय की. आणि त्या जगताप बबलू जगतापनी ती बांधून दिलंय आणि त्याचं अतिक्रमण मध्येच बांधलंय नगर परिषदेने. आणि तुमचं का होणार नाही? तुमचं होईल ना. या प्रतिभा नगरचं बघा, प्रतिभा नगर असेल की पलीकडलं कुवात नगर असेल, त्याच्या पुढच्या त्या झोपडपट्ट्या असतील, या हायच्या जागेवर त्याला अजित पवारला भांडावं लागणार आहे. त्याच्या पुढे जाऊन काय हा 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 म्हणणार आहे काळूराम. तुला बाहेर यायचं सहयोगच्या बाहेर, ह्यांना तुम्ही काउन्सिल मध्ये पाठवायचं, मी तिथं जाऊन बसतो. कसा देत नाही बघू. मी जसं म्हणलं की मागेल त्याला 1 BHK देईल, दादा डोकं थांबून घ्यायला लागला. कुठनं देणार बाबा? आणि तू 64 करोडचं वाचनालय बांधतोय पलीकडची, कुठनं बांधलं? मी जी 1 BHK देणार आहे, मोदी साहेबाचं 3 लाख रुपये येतात प्रधानमंत्री आवास योजनेचं, रमाई आवास योजनेचं 2.5 लाख रुपये येतात. एसटी वर जाहिरात बघितले का नाही? दादा एकनाथ शिंदे फडणवीस मेकअप करू करू फोटो काढून लावले ते एसटी वर. इकडे लाली लावली, इकडे पावडर लावलाय आणि ह्यांच्या फोटोची जाहिरात. आणि जाहिरात आमच्या पैशाने करताय, मीच मानल्यावर म्हणतोय डोकं आणून घेतोय. 2.5 लाख 3 लाख किती झाले? 5.5 लाख. 2.5 लाख रुपये CSR नगर परिषदेच्या फंडातून किती झालं? 8 लाख. आणि 2 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणार. आणि त्याच्यासाठी अजित दादा, मी तुमच्यासारखी, तुम्ही 15 वर्षापूर्वी बारामती नगर परिषद बडोदा बँकेकडे घाण ठेवली होती, मी ती घाण पण ठेवणार नाही. माझा बाप या जगाचा अर्थतज्ञ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून जी बाबासाहेबांनी डिग्री घेतली, DSc इकॉनॉमिक्स, 150 वर्ष झालं कुणाला घेता आली नाही. तुम्ही 1 एप्रिलला फक्त स्टेटस ठेवा. माझ्या बापामुळे RBI ची बँक झाली आणि 90 साठी बोलतोय आणि स्टेटस 1 एप्रिलला ठेवतोय. जर तुमचा बाप एवढा लायक आहे तर तुम्ही नालायक का होताय? लायक बापाच्या लायक अवलादी आपण आहे आणि आपली लायकी आता या गावाला दाखवायची वेळ आलेली आहे. अख्खा गाव काळूराम चौधरीचा प्रचार करताय. तुम्ही कुठं गावात जावा, पानाच्या टपरीवर जावा, गाड्यावर जावा, मंडईत जावा, मोठ्या दुकानात जावा, तिथं एक सांगतात वरचं मत चुपचाप हातीछाप. मुस्लिम समाजाने तर पोस्ट टाकले, चुपचाप नाही खुलेआम हातीछाप. त्या सोशल मीडियावरच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यात काय लिहिलेलं आहे की जेवढी नगराध्यक्ष पदाला उमेदवार आहेत त्यांना कुणाला फोन करा रात्रीचा, हे कोणी येणार नाही. येणारा एकच माणूस आहे, काळूराम चौधरी. ती येणार की ती आता 2 दिवस अजून येणार. 20 तारखेला रिक्षात बसवायला येणार, रिक्षा घेऊन तुम्हाला मतदान केंद्रापर्यंत सोडवायला येणार. तुम्ही एकदा आतमध्ये गेला आणि मतदान केलं की तीच रिक्षा तुम्हाला परत सोडवायला येत नसती. ती रिक्षा सुद्धा परत सोडवत नाही तुम्ही मतदान केल्यावर. आणि आता जी काल ही झाली का नाही पदयात्रा, अख्खं गाव गोळा करून आणलं, बाहेरची लोक आणली होती 500 रुपये देऊन. 500 रुपये काळूराम चौधरीमुळे भेटतात. ती पण मी उभाच नसतो राहिलो नगराध्यक्ष पदाला, निवडणुकात बिनविरोध होती ती, आज तर बिनविरोध केल्यात. पण मी निळ्या झेंड्याचा पुढे शाहू आंबेडकरांच्या विचारासाठी निवडणूक लढवतोय.
ही नाटक करतात. तुम्हाला आणि मला फसवण्याचा यांचा धंदा आहे. मी जसं सांगितलं की इलेक्ट्रॉनिक स्कूटी प्रत्येक महिलेला देईल, का देऊ शकत नाही हो दादा मी? तुमची बहीण सुप्रियाताई सुळे 15 वर्षापूर्वी गुलाबी सायकल भेटल्या होत्या का नाही? आपल्या इथं 2-4 पोरींना भेटले होते गुलाबी सायकल. जर 15 वर्षापूर्वी सुप्रियाताईंनी वाटल्या असत्याला, आता सुप्रियाताई सुळेंनी त्या सायकली काही 113 करोड रुपयाची वांगी विकली होती, ती पैसे होतं वय CSR फंडातून दिलते. आणि मग त्याच CSR फंडातून 15 वर्षानंतर मी स्कूटी का देऊ शकत नाही? इलेक्ट्रॉनिक देणार, त्यांच्याच नवऱ्याच्या कंपनीतनं खरेदी करू. कंपनी त्यांच्याच आहे, ती आम्हाला धंदा शिकवताय. दुसरी मी तिसरं घोषणा काय केली वचननाम्यात? 10 ठिकाणी 10 रुपयात बारामती शहरात पोटभर जेवण का देऊ शकत नाही मी? इथं जी मंडईला जाणाऱ्या महिला असतील आपल्या इथले, त्या पिंपळीच्या मार्केट यार्ड मध्ये मंडईत शिवभोजन थाळी 10 रुपयात एकाच ठिकाणी. आणि ते कोण चालवतंय? ते मार्केट यार्डला भीक लागली, जिथं 2 कोटी रुपयाची पंपाची उधारी आहे. अजितदादांनी सांगितलंय स्वतः टीव्हीवर. आणि मोका लागेल म्हणला त्या सचिवाला. त्याच मार्केट कमिटीला 10 रुपयात जेवण तिथं चालू शकतं, तर मी का बारामती शहरात करू शकत नाही? मी करू शकतोय. हे 10 लाख रुपयाचं गाळ्या इथं 10 ती चॅनलवर झाल्या, ती 6 लाख रुपयाच्या वर गाळ्या गेले. ती गाळ्या गरिबांना द्यायला पाहिजे होतं, हातगाडीवाल्यांना द्यायला पाहिजे होतं. तिथं कितीला दिल्यात त्याला लिलाव केलाय. मी हिताची फॅशन ट्रीट उभा करणार आहे. याला 1000 रुपयात फक्त आमराईचं गावाला आपण गावात करू. ही आंबेडकर पुतळा ही वाबळे हॉस्पिटल पर्यंत ही तर फक्त आमराईतली. आमराईत जेवढी लोक राहते, जो आमराईतला आहे त्याला गाळा मिळेल 1000 रुपयात. 10x10 गाळा असेल, 10x10च्या गाळ्यात दिल्लीला जायचं, सुरतला जायचं, कपडे घ्यायला सुरतला जावा. तुम्हाला भांडी घ्यायची असतील, भांड्यांचा व्यवसाय करायचा असेल तर युपीला जावा. कुलप आणून विकायचे असतील, कुलप युपीला जावा, दिल्लीला जावा. दिल्लीला फॅशन ट्रीट मोठा आहे. तिथं पालिका बाजार आहे, तिथं सरोजनी बाजार आहे, तिथं मार्केट आहे, मोठी मोठी होलसेल आहे. तिथं तुम्ही डोक्याला टिकली जी लावता ना, 5-10 रुपयाला जे पाकिट घेता, ती पाकिट 50 पैशाला भेटतं, 50 पैशाला. आणि तो का व्यवसाय 2000 रुपयाच्या भांडवलावर आपलं धंदा चालू होत्याल, आपलं स्वतःचा व्यवसाय चालू होत्याल. जर नवरा रिक्षा चालवत असेल तर बायको तिथं लेगिन आणि टॉप विकल. लेगिन आणि टॉप 50 रुपयाला भेटते होलसेल मध्ये. काय करू शकत नाही आपण धंदा? नुकतंच फक्त ते 1 एप्रिल आली की माझ्या बापाने बँक काढली, माझ्या बापाच्या निबंधावर बँक झाली. मग तुझं काय? तू बापाला नुसता बापच म्हणतो, इकून टाकतो काय दुसऱ्याला? तू काहीतरी कर, तुला डोकं नाही ना. ते जाऊन दे, झाला तर झाला. कोणी आता पवार साहेबाला माफाईल, मला का नाही माफ? 10 मिनिटं बोलणार मी अजून केला तर मी काय देते तेव्हा गुन्ह्याला? किती गुन्हा करा, काय करा. बांधवानो, ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक तुमच्या माझ्या लेकरा बाळासाठी तुम्हाला मतदान करायचंय. आपल्याला शाळा पाहिजे, आपल्याला आरोग्य पाहिजे. आणि सांगितलं ना, आता तुम्ही त्या मेडिकल कॉलेजला जावा आणि तिथं